तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो नमस्कार। आपण आज काय बघणार आहोत बरं? आज आपण बघणार आहोत हॅशटॅग इकॉनॉमी। जे ट्रेंड मध्ये टॉपिक्स चालू आहेत, करंट अफेअर्स मधले ज्या महत्त्वाच्या गोष्टी चालू आहेत त्या आपण प्रॉपरली समजावून घेणार आहोत मित्रांनो। तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक कोणता आहे बरं? तर आजचा आपला टॉपिक आहे शाश्वत विकास। मग हा टॉपिक मध्ये विविध कोणते कोणते मुद्दे याच्यामध्ये हे आपण प्रॉपरली समजावून घेणार आहोत। मग कोणत्याही देशाचं आपल्याला एखादं उद्दिष्ट गाठायचं असेल तर ह्या मुद्द्यांवरती आपल्याला डोळ्यासमोर ठेवून बाकीच्या गोष्टी ह्या प्रॉपरली करायच्या असतात। मग किती एकूण त्याचे सदस्य होते, किती एकूण गोल्स आहेत आणि त्याचे महत्त्वाचे एकूण किती मुद्दे आहेत हे आपण काय करणार आहोत मित्रांनो, प्रॉपरली समजावून घेणार आहोत। तर आजचा टॉपिक कोणता आहे? शाश्वत विकास। मग याच्यामध्ये मग महत्त्वाचा अजेंडा आपण डिस्कस करणार आहोत। 2030 पर्यंत कोणत्या कोणत्या अचीवमेंट्स आपल्याला करायच्या होत्या, मग कोणत्या गोष्टींमध्ये आपण मागे राहिलो आहे बरं, ह्या गोष्टी प्रॉपरली आपण समजावून घेणार आहोत। मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल येण्याच्या आधी MDGs वगैरे होत्या, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, बरोबर? हे 2000 पासून तर 2015 पर्यंतचे गोल्स हे निश्चित केलेले होते। पण काही विविध कारणांमुळे काय झाले तर त्या गोल्स मध्ये आपल्याला पाहिजे तेवढं यश हे मिळालं नाही। मग त्याच्यानंतर जेवढ्या मेंबर देश होते यूएनचे ते एकत्र आले। मग त्यांनी डिस्कस केलं की किती कंट्रीज या डेव्हलप आहेत, किती कंट्रीज या डेव्हलपिंग आहेत, मग डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये विविध कोणते प्रॉब्लेम्स आहेत बरोबर। मग हे प्रॉब्लेम्स त्यांनी अनुसरण केले आणि त्याच्या अनुषंगाने मग काय केले आपण, विविध सस्टेनेबल गोल्स, विविध शाश्वत विकासचे असे किती गोल्स असले पाहिजे आणि कोणत्या कोणत्या गोष्टींवरती आपण काय करू शकलो पाहिजे की कोणत्या कोणत्या गोष्टींवरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आणि हे लक्ष केंद्रित केल्यानंतर जे उपाययोजना सरकार करत असतं डेव्हलपिंग नेशन मध्ये किंवा डेव्हलप नेशन मध्ये, डेव्हलप नेशनचे पण काही प्रॉब्लेम आहेत, डेव्हलपिंग नेशनचे पण काही प्रॉब्लेम आहेत, बरोबर आहे। आता विकसित झालेला देश जसा अमेरिका झाला, जपान झाला, यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तर जपानमध्ये सुनामी येत असते, जपानमध्ये अर्थक्वेक येत असतो। त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये काय प्रॉब्लेम आहे बरं, जास्त इंडस्ट्रियलायझेशन तिकडे झालं, अर्बनायझेशन खूप झालं, क्लायमेट चेंज वरती त्याचा इम्पॅक्ट होतोय। मग भारतामध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम आहे, भारतामध्ये गरिबी आहे, बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर अनसर्टिनिटी ऑफ रेनफॉल आहे। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना मग कोणतेही धोरण आपण करतोय, ज्या रिस्पेक्टिव्ह कंट्रीज असतील, जे त्यांच्याकडे गव्हर्नमेंट असेल, मग आपलं अमेरिकेमधलं झालं प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट किंवा भारतातलं गव्हर्नमेंट झालं प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर फॉर्म ऑफ जे गव्हर्नमेंट आहे, या प्रत्येक गव्हर्नमेंट मध्ये ज्या पॉलिसीज आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत, ओके, जे आपलं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे ते लोक जे पॉलिसीज इम्प्लिमेंट करणार आहेत, तर ह्या पॉलिसीज आपल्या देशामध्ये बनवत असताना हे सस्टेनेबल गोल आहेत हे आपल्या डोक्यामध्ये महत्त्वाचे असले पाहिजे। मग त्यांचा लेटेस्ट रिपोर्ट आलेला आहे, विविध ऑथॉरिटीजनी हे रिपोर्ट्स काढले। मग त्या रिपोर्टच्या माध्यमातून त्यांनी स्टडी केला की भारतामध्ये किती प्रोग्रेस होतोय, भारतामध्ये ज्या काही पॉलिसीज येत आहेत त्याच्या अनुषंगाने प्रॉपर ते प्रयत्न करत आहेत का, ह्या गोष्टी त्या डिस्कशन केले जातात। मग कोणते कोणते गोल आहेत बरं हे आपण प्रॉपरली समजावून घेणार आहोत। सर्वात आधीची गोष्ट काय आहे, शाश्वत विकासाची महत्त्वाची ध्येय काय आहेत बरं हे आपण प्रॉपरली समजावून घेऊया। तर पहिले काय आहे, शाश्वत विकास म्हणजे सामाजिक उद्दिष्टांची बेरीज होय, बरोबर आहे। आधी प्रॉपरली एकदा रीड करूया आणि एक एक शब्दाचे आपण काय करूयात, फोड करूयात, ओके। काय आहे पहिला पॉइंट, शाश्वत विकास म्हणजे सामाजिक उद्दिष्टांची बेरीज होय। त्यात दरडोई वास्तव्य उत्पन्नात वाढ झाली पाहिजे, आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे, पोषण सुधारणा झाली पाहिजे, शैक्षणिक क्रांती झाली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, संसाधनांच्या वापराचा अधिकार मिळाला पाहिजे, उत्पन्नाचे योग्य वाटप झाले पाहिजे आणि स्वातंत्र्यात वाढ झाली पाहिजे, बरोबर। पहिला पॉइंट काय आहे, सामाजिक उद्दिष्टांची बेरीज। मग काय आहेत बरं सामाजिक उद्दिष्ट आपले, चांगल्या पायाभूत सुविधा असल्या पाहिजे, चांगलं शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे, प्रत्येक जनरेशन मधले लोक शिक्षून पुढे गेले पाहिजे, त्यांना चांगला जॉब मिळाला पाहिजे। मग एकदा तुम्ही प्रॉपर शिक्षण घेतलं, शिक्षण झाल्यानंतर मग तुम्ही पाहिजे तर शेती करा। शेतीमध्ये जर आपण शिक्षण घेतलेलं असेल, परत आपण जर शेतीकडे वळालो तर चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीच्या पद्धतीची आपण शेती करू शकतो। म्हणजे महत्त्वाचा पॉइंट काय आहे, प्रत्येकाला आपण शिक्षित केलं पाहिजे, प्रत्येकाला आपण अवेअर केलं पाहिजे। ह्या गोष्टी जेव्हा आपण प्रॉपरली करतो तर काय होत असतं मित्रांनो, देशाची ही प्रगती होत असते, बरोबर आहे। मग आपण थोडेशा उदाहरण घेऊन पण पुढे समजून घेणार आहोत। नंतरची काय गोष्ट आहे, दरडोई वास्तव उत्पन्नात सुद्धा वाढ झाली पाहिजे, बरोबर आहे। आता एवढी सगळी पॉप्युलेशन आहे आपल्याकडे, प्रत्येक पॉप्युलेशनचं कॉन्ट्रीब्युशन जीडीपी मध्ये आहे का, प्रत्येक पॉप्युलेशनचा प्रत्येक माणूस हा टॅक्स भरत आहे का,
तर नाही. कोणी शेतकरी आहे, कोणी उद्योगामध्ये आहेत, कोणी बेरोजगार आहे. मग महत्वाची गोष्ट काय आहे, प्रत्येकाचे इन्कम हे झालं पाहिजे, प्रत्येकाला जॉब मिळाला पाहिजे, प्रत्येकाने हे देशाच्या नॅशनल इन्कम मध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. जेवढा जास्तीत जास्त टॅक्स येतो तेवढेच जास्तीत जास्त काय होतात, देश आपला डेव्हलप करत जातो. बरोबर आहे का नाही. नंतर म्हणजे काय, आरोग्य. आरोग्य चांगलं असलं पाहिजे. चांगलं आरोग्य जेव्हा आपण लोकांना देतो, आता मी निरोगी आहे तर मी चांगला अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतर तळागाळातल्या माणसांपर्यंत आपण विविध सरकारी उपाययोजना केल्या पाहिजे. गावागावांपर्यंत आपण हॉस्पिटल्स काढले पाहिजे, चांगले डॉक्टरांची सुविधा आपण दिली पाहिजे, चांगले नर्स, चांगले परिचारिकांची आपण सुविधा दिली पाहिजे. म्हणजे जो गावातलाच माणूस काय त्याला प्रॉब्लेम क्रिएट झाला, तिथल्या तिथेच त्याचं निवारण हा करू शकतो. मग ह्या अनुषंगाने आपण काय म्हणू शकतो, डेव्हलपमेंट होत आहे. नंतरचा पॉईंट काय आहे, पोषणात सुधारणा. चांगलं पौष्टिक अन्न त्यांना मिळालं पाहिजे. बरोबर आहे का नाही. भारतामध्ये आजही खूप सगळ्या लोकसंख्या ही कुपोषित आहे. बरोबर आहे. मग आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं, तिला पोषित अन्न जर नाही मिळालं तर प्रॉब्लेम हा क्रिएट होत असतो. मग त्या अनुषंगाने मातृत्व वंदना योजना आलेली आहे. त्या योजनेच्या मार्फत मग जी लेडीज तळागाळात खेडेगावातली आहे, तिला चांगलं त्या गोष्टींचा अवेअरनेस नाहीये, तिच्यापर्यंत आपण या स्कीमच्या माध्यमातून फॅसिलिटीज ही प्रोव्हाइड करू शकतो. बरोबर आहे का नाही. नंतर शैक्षणिक प्रगती. आता बघा, मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. चांगलं शिक्षण घेतलं तर मी इकॉनॉमी सारखा सब्जेक्ट मी शिकवतो प्रत्येकाला, किंवा चांगलं नॉलेज झालं तर चांगला जॉब सुद्धा फ्युचर मध्ये लागू शकतो. याचं महत्व काय आहे, चांगलं शिक्षण हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे. बरोबर. नंतर म्हणजे संसाधनांचा वापराचा अधिकार. आता बघा, लँड झाले, लेबर झाले, कॅपिटल झाले, एंटरप्रेन्योर झाले, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तर इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी ही घडत असते. बरोबर आहे का नाही. मग आपण निसर्गामधून प्रायमरी सेक्टर आपण बघितला. बरोबर. प्राथमिक क्षेत्र जे शेतीच्या गोष्टींवरती अवलंबून असतात, जिथून आपलं उत्पन्न मिळत असतं. मग ती शेती असो, त्याच्यानंतर मग आपण नदींचं पाणी आपण यूज करतो, डॅम्स वगैरे कन्स्ट्रक्ट आपण करतो, हो की नाही. ह्या गोष्टी ज्या निसर्गामधून ज्या गोष्टी आपल्याला मिळत असतात यांचा कमीत कमी वापर आपण केला पाहिजे. बरोबर आहे. आता एखादं पाणी जर वेस्ट होत असेल तर लगेच जाऊन आपण नळ बंद केला पाहिजे. म्हणजे हे जे निसर्गाच्या माध्यमातून आपल्याला फ्री मध्ये ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत याचा कमीत कमी आपण काय केला पाहिजे, तर वापर कमीत कमी केला पाहिजे. ओके. त्याच्यानंतरचा काय गोष्ट आहे, उत्पन्नाचे योग्य वाटप झाले पाहिजे. ओके. जे काही उत्पन्न आपल्याला एकूण येत आहे, ओके नाही, प्रत्येकाला त्या उत्पन्नाचं वाटप हे रेग्युलर झालं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे विविध क्षेत्र असेल, प्राथमिक क्षेत्र झालं, द्वितीय क्षेत्र झालं, तृतीय क्षेत्र झालं, प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध झाले पाहिजे, प्रत्येकाचं जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन आलं पाहिजे. ह्या अनुषंगाने काय, उत्पन्नाचं इक्वली काय झालं पाहिजे, वाटप झालं पाहिजे. आणि स्वातंत्र्यात वाढ होते. मग कशा प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला पाहिजे असतं, आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे असतं, आपल्याला चांगला जॉब मिळाला पाहिजे. चांगलं शिक्षण जर मिळालं मग आपल्याला चांगला जॉब मिळतो, चांगलं आरोग्य मिळालं तर मग आपण चांगल्या गोष्टी प्रॉपरली करू शकतो. न्यूट्रिशियस फूड जर घेतलं तर मग आपली डेव्हलपमेंट चांगली होत जाते. मग या गोष्टींवरती जेव्हा गव्हर्नमेंट फोकस करतं, एका 15 वर्षानंतर 10 वर्षानंतर जेव्हा ते बघतो तर देशामध्ये प्रत्येकाला रोजगार आहे, प्रत्येकाला पिण्याचं स्वच्छ पाणी आहे. बरोबर आहे की नाही. या गोष्टी प्रॉपर करण्यासाठी सरकारला काय करावं लागतात, डेव्हलपमेंट ओरिएंटेशनने गोष्टी या पुढे न्याव्या लागतात. बरोबर. मग हे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण म्हणत असतो. निसर्गाचाही ऱ्हास नाही झाला पाहिजे, आपणही कोणत्या गोष्टीचा अतिवापर नाही केला पाहिजे, तळागाळातल्या माणसापर्यंत उपाययोजना पोहोचल्या पाहिजे, तळागाळातला माणूस सुद्धा वरती आला पाहिजे. ओके नाही. ह्या सगळ्या गोष्टींसाठी कोण उपाययोजना करत असतं, तर भारत सरकार, आपलं गव्हर्नमेंट, ज्यांना आपण मत देतो ते लोक जिथे पार्लमेंट मध्ये बसतात, मग आपल्यासाठी चांगल्या पॉलिसीज बनवतात. बरोबर आहे की नाही. पॉलिसी बनवल्यानंतर मग अधिकाऱ्यांच्या मार्फत काय ते इम्प्लिमेंटेशन होत असतात आणि देश हा आपली प्रगती करत असतो. बरोबर. आता पुढची गोष्ट आपण थोडस, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल कधी आले होते, 2000 साली आले होते. कधीपर्यंत टिकले ते, 2015 पर्यंत. पण त्याच्यानंतर 2015 मध्ये मग काय आले आपले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे आपण अडॉप्ट केले. बरोबर आहे. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचे शाश्वत विकास ध्येय, युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, म्हणजे किती लक्ष्य आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो, टोटल 17 लक्ष्य आहेत, जे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत. बरोबर. ज्यात सर्व युएन सदस्य देशांनी, जेवढे युनायटेड नेशन मध्ये जेवढे देश आहेत ते प्रत्येक देशांनी 2030 पर्यंत साध्य करण्याच्या दिशेने कार्य करण्याचे मान्य केले. म्हणजे हे जे 17 गोल आहेत 2030 पर्यंत, याच्यावरती आपण प्रभुत्व मिळवलं पाहिजे. मग गरिबी असेल, चांगले न्यूट्रिशियस फूड असेल, एज्युकेशन असेल, चांगले लाईव्हलीहूड असेल,
या सगळ्या गोष्टींवरती आपण काय 2030 पर्यंत हे गोल अचीव केले पाहिजे. बरोबर आहे. मग 17 एसडी जे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत गोल किती आहेत? 17 आहेत. मग एकूण त्याचे उद्दिष्ट किती आहेत? 169 त्याचे टोटल उद्दिष्ट आहेत. बरोबर आहे. मला गरिबी हटाव असेल, गरिबी कमी करण्यामध्ये त्याचे वेगळे उद्दिष्ट, एकूण म्हणजे सब पॉइंट आणि सब पॉइंट 17 पॉइंट मधून किती 169 हे वेगळे उद्दिष्ट आहेत. मध्ये कधी आपण अडॉप्ट केले 2015 मध्ये पार पडलेल्या संयुक्त राष्ट्राच्या सभेत 193 देशांनी मान्य केला. बरोबर आहे. 193 देशांनी. मग त्याच्यामध्ये मग काही डेव्हलप कंट्री असतील. डेव्हलप कंट्री म्हणजे USA सारखे देश झाले, जपान सारखे देश झाले, चायना सारखे देश झाले. हे देश पण होते आणि सोबत कोण होते? डेव्हलपिंग नेशन जे सध्या स्थितीला डेव्हलप करत आहेत असे देश पण त्याच्यामध्ये होते. मग भारत झाला, श्रीलंका झाला, बांगलादेश झाला, पाकिस्तान झाले. हे सगळे देश एकत्र आले आणि मग ह्या गोलवरती बाबा तुमच्या देशामध्ये जे तुम्ही पॉलिसी इम्प्लिमेंट करणार, मग आता कोणत्या पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करत असतो? MG सारख्या पॉलिसीज झाल्या, स्किल डेव्हलपमेंट सारख्या पॉलिसीज झाल्या. पण बॅक ऑफ द माइंड आपल्याला काय करायचे असतात? हे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आपल्याला जगामध्ये आपण एकत्र लोकांनी मिळवून घेतले, तर याच्या अनुषंगाने हे आपल्या डोक्यात ठेवून आपण काय केलं पाहिजे? आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी काय बनवलं पाहिजे? स्कीम्स या बनवल्या पाहिजे. ओके. मग 1 जानेवारी 2016 पासून अंमलात आलेल्या ट्रान्सफॉर्मिंग आवर वर्ल्ड द 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अहवालाचा काय आहे? हा एक भाग आहे. ह्या अहवालाचा भाग आहे. तर मित्रांनो आपण काय करणार आहोत? हे एसडी जे आहेत हे डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. कोणते कोणते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत बरं? हे प्रॉपरली आपण काय समजावून घेणार आहोत. ओके. तर मित्रांनो पहिला गोल काय आहे? गरिबी नष्ट करणे. तर मित्रांनो आपल्याला वाटत असेल आपण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहतो, बऱ्यापैकी सगळ्या लोकांना चांगला जॉब आहे, सगळे लोक चांगले शिक्षण घेत आहे. बरोबर आहे का नाही? पण आपण थोडं ग्रामीण भागात बघितलं, थोडेसे आपल्यापासून 200-300 किलोमीटर आजूबाजूला जेवढे शहर वगैरे छोटे आहेत, गाव वगैरे आहेत, आपला जो खेड्यांचा देश आहे, सहसा काय आहे तिथे? गरिबी आहे. मग ही गरिबी आपण कशाच्या मार्फत कमी करू शकतो बरं? याच्या अनुषंगाने सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये पहिलाच गोल दिलेला आहे. बाबांनो तुम्ही तर आज चांगलं शिक्षण घेतलं, चांगले जॉबला लागले, पुढे आले, जे तळागाळातले मागे लोक राहून गेलेले त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. मग आपण कोणत्या माध्यमातून प्रयत्न करत असतो? सरकार चांगले स्कीम्स आणतो, गरिबांना कमीत कमी अन्न दरामध्ये आपण अन्नधान्य दिलं जातं, म्हणजे ते अन्नधान्य खातील वगैरे आणि त्यांच्या थ्रू ते काम वगैरे करतील. त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे? जिल्हा परिषदेच्या शाळा वगैरे ओपन केल्या पाहिजे. शाळेतून ते शिकून मग पुढे जाऊन नोकरीला लागू शकतात. मग काय महत्वाची गोष्ट आहे? जगातील सर्व प्रकारचे दारिद्र्य नष्ट करणे. बरोबर आहे का नाही? आता मग विविध प्रकारचे दारिद्र्य आहे, त्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट पॉवर्टी असते, रिलेटिव्ह पॉवर्टी आहे, त्याच्यामध्ये मग बेरोजगारीचे वेगवेगळे परिणाम आहेत. शहरातले बेरोजगार वेगळे, खेड्यागावातले बेरोजगार वेगळे. खेड्यागावातले कसे बेरोजगार आहेत बरं? आज हे आपण मराठवाड्यामधला भाग घेतला, उत्तर महाराष्ट्रातला भाग घेतला, तर सहसा 4-6 महिने तिथे पाणी टिकतं. तोपर्यंत मग शेतकरी काय करतात? कामं करतात आणि नंतरच्या वेळी काय? बेरोजगार ते राहतात. ही ग्रामीण बेरोजगारी झाली. त्याच्यानंतर मग छुपी आणि प्रचंड बेरोजगारी एक असते. त्याच्यामध्ये समजा आपल्याला एका एकरामध्ये 5 माणसांची गरज आहे, पण त्याच्यामध्येच आपण 10 माणसांना काम लावतोय. ज्या 5 माणसांना आपण 200 रुपये प्रमाणे रोजगार देतो, तिथेच आपण 10 माणसांना 100 रुपये प्रमाणे रोजगार देऊ. कारण की रोजगार म्हणजे लेबर आहेत जेवढे, कामगारांची संख्या जास्त आहे आणि शेती कमी आहे आपल्याकडे. म्हणजे अशा प्रकारची बेरोजगारी सुद्धा आपल्याला दिसून येते. मग शहरामध्ये कोणती बेरोजगारी आहे बरं? शहरामध्ये आपण बघतो तर औद्योगिक क्रांती झाली किंवा मग काही लोक म्हणतो जे छोटे मोठे लेबर वगैरे काम करत असतात, शैक्षणिक बेरोजगार असतात. एवढं शिक्षण त्यांनी घेतलं तरी सुद्धा त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. जोपर्यंत चांगली नोकरी मिळत नाही तोपर्यंत ते परीक्षांची तयारी करत राहतात. म्हणजे अशा विविध प्रकारचे बेरोजगार आहेत, जे दारिद्र्य आहे, जे एकत्र येतात. या गोष्टींसाठी निर्मूलनासाठी सरकारने काय केले पाहिजे? प्रयत्न हे केले पाहिजे. ओके. त्याच्यानंतर शून्य उपासमार. बघा, उपासमार संपुष्टात आणणे, खाद्यान्न सुरक्षा, सुधारित पोषण प्राप्त करणे आणि शाश्वत शेतीचा प्रसार करणे. बघा आता आपण 1972च्या काळामध्ये आपण काय केलं? ग्रीन रिव्हॉल्युशन आणलं. ग्रीन रिव्हॉल्युशन आल्यानंतर मग काय? हायब्रिड जे सीड्स होते हे आपण कशामध्ये राबवले? आपल्या शेतांमध्ये आपण विविध क्षेत्रांमध्ये लावले. मग हरियाणा पंजाब मधून जे आपण दुसऱ्या देशांकडून जे अन्नधान्य घेत होतो, अमेरिका सारखा देश झाला, चायना सारख्या देशावरती आपण डिपेंडंट राहत होतो, पण आपण चांगल्या पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या, शेती क्षेत्रामध्ये आपण प्राधान्य दिलं. HYV सीड्स आल्यानंतर काय झालं मग मित्रांनो? आपण सेल्फ सफिशियंट झालो. ग्रीन रिव्हॉल्युशन आल्यानंतर मग काय झालं? जी उपासमार आपल्या देशाची होत होती
ही कमी होत गेली. म्हणजे सरकारने चांगले उपाययोजना आल्यानंतर मग ह्या प्रॉब्लेम मधून आपल्याला काय मिळालं, सोल्युशन मिळालं. बरोबर. मग त्याच्या आधी जर आपण बेंगॉलचं फेमाईन बघितलं 1942-45च्या काळामध्ये जे बेंगॉलचं फेमाईन आलं होतं 42-45च्या काळामध्ये, तर त्यावेळेस तर काय रिझन होतं बरं, ब्रिटिशांचे विविध पॉलिसीज, तिथे एवढी कृषी प्रधान आपला देश असून सुद्धा बेंगॉल सारख्या एवढ्या मोठ्या भूकमरीला आपल्याला फेस करावं लागलं. मग अशी भूकमरी भविष्यात कधी यायला नको. मग या अनुषंगाने कोणी प्रयत्न केले पाहिजे, सरकारने प्रयत्न केले पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर आरोग्य व लोक कल्याण. बरोबर. आता आरोग्य कसं, मग आरोग्याचा पण विचार करायचा आपण, कशा पद्धतीने खेड्यातले लोक आहेत, विविध प्रॉब्लेम तिथे होत असतात गावात. त्याच्यानंतर आपण शहरातले लोक घेतली, वेगवेगळ्या प्रकारचे रोगराई आहे, या रोगराईंवरती मग आपण विविध स्कीम्स आपण दिल्या पाहिजे. महात्मा फुले स्कीम सध्याला चालू आहे किंवा इतर काही स्कीम असतील. महत्वाचं काय आहे, लोकांना चांगलं आरोग्य दिलं पाहिजे आणि लोक कल्याणासाठी आपण काय केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. सर्व वयोगटातील लोक सर्वांसाठी निरोगी आयुष्य व लोक कल्याण सुनिश्चित करणे ही महत्वाची गोष्ट आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये बघत असतो. आता नंतरची काय गोष्ट आहे बरं, गुणवत्ता शिक्षण. आता खूप सगळ्या डिग्री आपण घेतल्या आहेत, खूप सगळे इंजिनियर्स आहेत, तरी सुद्धा त्यांना पाहिजे तसा जॉब मिळाला आहे का, तर नाही मिळाला आहे. मग आपण काय करू शकतो, आपण क्वालिटी बेस्ड एज्युकेशन लोकांना प्रोव्हाइड केलं पाहिजे. की जास्त आपण थिअरिटिकल पर्स्पेक्टिव्ह फक्त पेपरच लिहित नका बसू, त्याला ऍक्च्युअल मध्ये आपण इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे, ग्राउंड लेवल वरती आपण इम्प्लिमेंट करू शकलो पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही शिक्षकांनी स्टुडंटला भरती केलं पाहिजे. मग जे असे पैसे देऊन वगैरे कुठे नोकरीला लागत असतात शिक्षक, हे जर पैसे देऊन लागत असतील, त्यांच्याकडे जर प्रॉपर नॉलेज नसेल, असे जर शिक्षक उद्या भरती झाले, तर हा कोणाचा तोटा आहे, आपल्या देशाचा तोटा आहे. थोडा टाइम जरी लागला तरी परीक्षेच्या माध्यमातूनच आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, ना की असं फ्रॉड पद्धतीने आपलं कुठे शिक्षण झालं पाहिजे. बरोबर आहे. मग त्याच्या अनुषंगाने गुणवत्ता शिक्षण कधी येईल, गुणवत्ता योग्य जर शिक्षक पुढला असेल, गुणवत्ता योग्य प्रोफेसर जर आपल्याला शिकवणार असेल, तर हे शिक्षणामध्ये बदल येऊ शकतो. बरोबर. मग काय, सर्वसमावेशक आणि न्याय दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी जगभर शिकवण्याच्या संधींना उत्तेजित देणे. बघा, आता आपल्या गुगलचा सीईओ आपण बघितला, किंवा आधी आपण विविध मोठ्या पदांवरती आपले भारतीय लोक आहेत, आहे का नाही. मग याचं काय, चांगलं दर्जेदार जेव्हा आपण शिक्षण देतो, तर मोठ्या गोष्टींमध्ये आपल्याला प्राधान्य हे मिळत जातं, मोठ्या नोकऱ्या ह्या आपल्याला मिळत जातात. ओके. स्त्री पुरुष समानता. बरोबर आहे का नाही. आजही आपण आपल्या घरात बघतो, पुरुष हा जॉबला जातो, स्त्री ही फक्त घरातलं काम करते. स्त्री सकाळच्या 5 वाजेपासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत कंटिन्यू काम करत असते. बरोबर आहे का नाही. तरीही तिला मोबदला तेवढा मिळतो का, तेवढे तिला पैसे मिळतात का, तर नाही मिळत. आज ही जी आपली आईने जर शिक्षण घेतलेलं असतं, आपल्याला थोडे दिवस आजी आजोबांनी जरी सांभाळलं असतं, बरोबर आहे का नाही, मग आई सुद्धा जॉबला गेली असती, बाबा पण जॉबला गेले असते, आणि काय झालं असतं, आपल्या लेडीजचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन कशामध्ये झालं असतं, जीडीपी मध्ये झालं असतं. त्यांनी सुद्धा एक काय स्वाभिमानाने जगणं, कोणावरती डिपेंडंट राहून जगणं, नवऱ्यावरती डिपेंडंट राहून जगणं ही महत्वाची गोष्ट आहे, फार महत्वाची. की ती एखाद्या माणसावरती डिपेंडंट राहून ती जगते, मग ती सुद्धा सेल्फ इंडिपेंडंट झाली पाहिजे, सेल्फ डिपेंडंट राहिली पाहिजे, हो का नाही. मग ह्या गोष्टी जेव्हा होतात, तिला सुद्धा आपण नेक्स्ट जी जनरेशन येणार आहे, प्रत्येक मुलींना शिकवायचं, ही या सेक्टरमध्ये जॉब करणार आणि हा मुलगा सुद्धा जॉब करणार, या अनुषंगाने. म्हणजे काय, स्त्री पुरुष समानता. मग प्रत्येक गोष्टी समानता असली पाहिजे, शिक्षणामध्ये समानता असली पाहिजे. जसं आपण मुलाला प्रेम करतो, तसं मुलीलाही आपण प्रेम दिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. हुंडा पद्धती जी आपण घेतोय ती बंद केली पाहिजे. अशा भरपूर अशा गोष्टी आहेत. बरोबर मित्रांनो. सर्व महिला मुलींना लैंगिक समानता प्राप्त करून देणे आणि त्यास सक्षम करणे. मग आपण काय, त्यांचे काय प्रॉब्लेम होत असेल, काय डोमेस्टिक व्हायलन्स होत असतील, त्याच्यावरती आपण सुद्धा काय केलं पाहिजे, सोल्युशन हे काढलं पाहिजे. त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट आपण केल्या पाहिजे. सरकारच्या उपाययोजना पण त्याच अनुषंगाने केल्या पाहिजे. सगळ्या महिलांना फायदा हा झाला पाहिजे. आपण लेटर वैदिक काळापासून बघितलं, महिलांची कंडिशन ही डाऊन ट्रोडनच होत चालली आहे. पण आता आपल्या ह्या युगात सर्वात सेफेस्ट युगामध्ये आपण राहतो, तर महिलांना काय प्रॉब्लेम झाले, तर मग आपण वेगळं पथक आपण तयार केलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण त्यांचं लोकेशन ट्रॅक करू शकतो, कुठे काय प्रॉब्लेम झाला त्यांना, तर या विविध टेक्नॉलॉजीज मध्ये आपण बदल करून त्यांना आपण सुरक्षा, शिक्षण, आरोग्य हे दिलं पाहिजे मित्रांनो. बरोबर. मग हे कोण सांगतं आपल्याला, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकासाच्या गोष्टी आपल्याला सांगत असतात. त्याच्यानंतरची गोष्ट कोणती होते, पाणी आणि सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेची उपलब्धता करून स्थायी व्यवस्थापनाची खात्री करणे. बघा, पाणी ही फार महत्वाची गोष्ट आहे, हे आपण सेव्ह करून ठेवलं पाहिजे.
बरोबर आहे का नाही? म्हणजे चांगला जेवढं आपल्याला गरज असेल तेवढंच पाणी वापरलं पाहिजे. कारण की राजस्थान सारखे देश राज्य झाले, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा सारखं रिजन झालं, इथे आजही महिलांना लोकांना डोक्यावरती हंडा घेऊन लांब लांब पर्यंत पाणी घेण्यासाठी जावं लागतं. तर आपण जे पश्चिम महाराष्ट्रात राहतो किंवा ज्या भागात आपण चांगल्या पाणी मिळतं ह्या भागात राहतो, तर आपलं काय महत्वाचं काम आहे, जेवढं आपल्याला कामाला लागेल तेवढंच पाणी काय केलं पाहिजे आपण यूज केलं पाहिजे. मग गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजे, चांगले डॅम्स बनवलं पाहिजे, त्यांना कन्सेशन दिलं पाहिजे डॅम्स वगैरे बांधण्यासाठी, नदीजोड प्रकल्प त्यांनी केला पाहिजे, गावागावात खेड्याखेड्यापर्यंत आपण काय केलं पाहिजे, पाणी हे पोहोचवलं पाहिजे, स्वच्छ पाणी हे पोहोचवलं पाहिजे. बरोबर. आता पुढचा पॉईंट बघूया आपण. पुढचं काय आहे बरं, सुलभ आणि स्वच्छ ऊर्जा. बघा, आता जे ऊर्जेचे स्रोत आहे किंवा जे क्लायमेट चेंज होतं सध्याच्या युगामध्ये, का बरं होत आहे हे, जास्तीत जास्त प्रमाणात आपण काय करतोय, जंगल वगैरे तोडतोय, त्याच्यानंतर गाड्यांचा अति वापर करतोय आपण. बरोबर आहे. अति जेव्हा गोष्टी आपण केल्या तर त्याची काय होत असते मित्रांनो, माती होत असते. बरोबर आहे ना. सर्वांसाठी स्वस्त आणि विश्वसनीय, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा स्रोतांपर्यंत प्रवेश निश्चित करणे. बघा, स्वस्त असणे पाहिजे सगळ्या गोष्टी, एनर्जी वगैरे कमीत कमी वापर केला पाहिजे, विश्वसनीय असलं पाहिजे, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा स्रोतांपर्यंत प्रवेश निश्चित केला पाहिजे. आपण आधी पेट्रोलियमच्या गाड्या वापरायचो, आता इलेक्ट्रिकच्या वापरतोय. काही टायमानंतर अजून त्याच्यामध्ये प्रगती येऊ शकते, अजून त्याच्यामध्ये बदल येऊ शकतो. जे निसर्गाच्या सानिध्यात गोष्टी आपण करू शकतो तसल्या गोष्टींना आपण काय प्राधान्य दिलं पाहिजे. ओके. आता त्याच्यानंतर मग काय, सभ्य रोजगार आणि आर्थिक वाढ. निरंतर सर्वसमावेशक आणि सातत्यपूर्ण आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणे. बरोबर आहे. आता आपण चांगले जर अभ्यास केलेला असेल त्या अनुषंगाने आपल्याला रोजगार हा मिळाला पाहिजे. मग रोजगार निर्मितीचं काम कोणाचं आहे, सरकारचं आहे. रोजगार निर्मिती कशा पद्धतीने होऊ शकते, बाहेरचं इन्व्हेस्टमेंट जेव्हा इंडियामध्ये येतं, आता आपण मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये राहून जॉब करतो, बरोबर आहे का नाही? आता मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये चांगले पॉलिटिकल गोष्टी चांगल्या झाल्या, चांगल्या लोकांनी तिथे विविध प्लांट्स वगैरे आणले, हो की नाही? मग विविध कंपन्या तिथे आल्या, त्या कंपन्या आल्यानंतर मग आपल्या लोकांना रोजगार मिळाला, आपल्या लोकांना रोजगार मिळाल्यानंतर शिक्षणाचा दर्जा वाढत गेला, शिक्षणाचा दर्जा वाढल्यानंतर मग आपल्याला विविध बिल्डिंगा वगैरे आपण बघतो, अर्बनायझेशन बघतो. का बरं झालं हे, लोकांकडे पैसा आला. म्हणजे हे कशा मार्फत होऊ शकतं, चांगलं दर्जेदार रोजगार जर लोकांना मिळालं तर पुढची पिढीही त्यांची चांगली सुधरून जाऊ शकते मित्रांनो. बरोबर आहे. नेक्स्ट पॉइंट, उद्योग, नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा. नवीन नवीन उद्योग भारत देशामध्ये आणले पाहिजे. बरोबर आहे. आता पायाभूत सुविधा म्हणजे नक्की काय बरं असतं, पायाभूत सुविधा म्हणजे गावागावापर्यंत आपण रस्ते पोहोचवले पाहिजे, गावागावापर्यंत आपण एसटी ची सुविधा आपण दिली पाहिजे, रेल्वेची सुविधा आपण दिली पाहिजे, त्याच्यानंतर मग आपण चांगलं शिक्षण प्रोव्हाइड केलं पाहिजे, चांगलं आरोग्य प्रोव्हाइड केलं पाहिजे. ह्या गोष्टी जेव्हा पायाभूत सुविधा चांगलं सरकार देऊ शकेल तर मग आपल्या देशातल्या लोकांचं काय होऊन जाईल, डेव्हलपमेंट हे प्रॉपर होऊ शकतं मित्रांनो. ओके. आता नेक्स्ट पॉइंट काय आहे, आर्थिक असमानता कमी करणे. तर बघा मित्रांनो, आपण बघत असतो काही काही लोक पुणे मुंबईतले किंवा शहरातले लोक फार पुढे निघून चाललेत, गावातले लोक ही फारच मागे राहत आहेत. बरोबर आहे. मग आपण काय केलं पाहिजे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांना विविध पद्धतीचे आपण काय केल्या पाहिजे, टेक्नॉलॉजीज आपण शिकवल्या पाहिजे त्यांना, कशा आधुनिक पद्धतीने आपण शेती करू शकतो, कसं आपण जी देश कुठे चाललाय आपण कुठे चाललोय, तर एकमेकांसोबत संलग्न राहून आपण काय केलं पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर शाश्वत शहरे आणि समुदाय तयार करणे. शाश्वत शहरे कशा पद्धतीने असू शकतात बरं, आता सहसा गावाकडची पॉप्युलेशन ही शहराकडे येत आहे चांगला रोजगार मिळण्यासाठी, चांगलं शिक्षण येण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी. मग मित्रांनो, आपण जे शहरामध्ये जे घर वगैरे बांधत आहोत ते इन्व्हायरमेंटली सेफ आहेत का बरं, जे बिल्डिंगा वगैरे आपण बांधत आहोत का जास्त आपण काय म्हणतो सिमेंटायझेशन करत आहोत का, या गोष्टींवरती सुद्धा आपण फोकस केलं पाहिजे. मग प्रॉपर ते जे आपण आता शहर बांधलं, आता नागपूरमध्ये मागे खूप मोठा पूर आला होता, बरोबर आहे का नाही? मग त्याचं काय रिझन होतं, त्यांचं प्रॉपर अर्बनायझेशन, प्रॉपर प्लॅनिंग त्या शहराची नव्हती केली, त्याच्यामुळे मग असं काय पूर आल्यानंतर सगळं पाणी हे वरती येऊ शकतं. मग काय आहे, शाश्वत शहरे कशा पद्धतीने आपण बनवू शकतो, चांगल्या सुविधा देणे, प्रॉपर प्लॅन सिटी बनवणे, प्रॉपर त्याच्यासाठी मग पार्किंगची व्यवस्था करणे. आता मेट्रो वगैरे बनवतो आपण, एवढे मोठे मेट्रो जर उभारतो तर खाली तुम्ही पार्किंगची चांगली सुविधा द्या. एवढं मोठं आपण रेल्वेज वगैरे ट्रॅक बनवतोय आपण, तर आजूबाजूच्या बिल्डिंगांना काही त्रास नको व्हायला पाहिजे, अशा अनुषंगाने आपण अर्बनायझेशन हे केलं पाहिजे. मग किती गाड्यांची लिमिट तुम्ही ठेवून द्या लोकांपर्यंत, 2 गाड्यांपेक्षा जास्त तुम्ही परचेस नाही करू शकत, कारण की जास्तीत जास्त गाड्या असल्या तर जास्तीत जास्त गर्दी ही होत जाते, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स होत जातात. या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काय करायचं आहे, निवारण करायचं आहे. ओके. नंतरची गोष्ट काय आहे, जबाबदार आणि उत्पादनासाठी प्रोत्साहन देणे.
आता बघा, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आणि प्रोडक्शनसाठी प्रोत्साहन देणे, बरोबर आहे. मग शेतीमधून येणारं प्रोत्साहन असेल, आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन मधून एकूण उत्पन्न येणार असतं. या उत्पन्न योग्य आपल्याला शिक्षण दिलं पाहिजे, उत्पन्न योग्य आपण माणसं घडवली पाहिजे, बरोबर आहे का नाही. आणि जे कन्झम्पशन येतोय, जो आपला फायदा येतोय, टॅक्स पण द्या तुम्ही प्रॉपरली. टॅक्स दिल्यानंतर मग अजून काय करू शकतो तुम्ही, देशाच्या बांधणीसाठी पण आपण काय करू शकतो, योगदान हे देऊ शकतो, बरोबर. आता नंतरची काय गोष्ट आहे बरं, क्लायमेट ऍक्शन म्हणजे हवामान क्रिया. आता क्लायमेट कशाने बदलत आहे, आपण झाडे झुडपे तोडतो, नदीतलं आता इंद्रायणी नदी झाली आपल्या आळंदीतली, पिंपरी चिंचवड मधल्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांचं वेस्टेज पाणी सगळं सोडतात. मुळा मोठ्या नदी झाली आपल्या पुणे शहरामधली. त्याच्यानंतर मग आपण बाहेर नागपूर शहरामधल्या नद्या शहरामधली नदी बघितली, आपण मुंबईतली मिठी नदी बघितली. काय होतंय, वेस्टेज जे पाणी आहे आपण डायरेक्टच नद्या नाल्यांमध्ये सोडतोय. मग याच्यामुळे काय होऊ शकतं मित्रांनो, आपल्याला अशुद्ध पाणी हे मिळू शकतं. आणि वातावरणातील बदल व त्यांच्या उत्पत्तीवरील नियंत्रणासाठी उत्सर्जनाचे नियमन करायचे. मग आपण कसे नियमन करू शकतो बाबा, की आपण आता जे पेट्रोलियम वापरतोय, पेट्रोलियमच्या व्हेकल वापरतो, या कमीत कमी वापरल्या पाहिजे. मग आपण नैसर्गिक किंवा इलेक्ट्रिक गोष्टी आपण वापरल्या पाहिजे, बरोबर आहे. त्याच्या थ्रू मग काय होणार आहे, जे पॉल्युशन होतंय, जे क्लायमेट चेंज होतंय, जे सी लेवल आपलं राईज करतंय, या गोष्टींमध्ये काय होऊ शकतं, कमीत कमी परिणाम हा येऊ शकतो. आता नंतर काय आहे बरं, पाण्याखालील जीवन जे शाश्वत विकासाकरिता महासागर, समुद्री संसाधनांचा संरक्षण आणि सातत्यपूर्ण वापर हा केला पाहिजे. आता आपण काय करतो, वेफर्स एखादं चिप्स खाल्लं आणि रस्त्यावरती टाकून दिलं, मग ते वेफर्स कचऱ्यावाले उचलून समजा असं रस्त्यावर कुठं आपण टाकून दिलं, आणि समजा खूप पाऊस पडला, गटारात वाहून ते गेलं समुद्रापर्यंत, आणि मग समुद्राचे वन्यजीवन आहे तिथं, त्यांनी जर ते कन्झ्युम केलं, तर मग तिथल्या वन्यजीवनाला काय होऊ शकतो, प्रॉब्लेम हा क्रिएट होऊ शकतो. म्हणून काय, हे डिग्रेडेबल नाहीये, कारण की हे काय म्हणतात की नवीन याच्यामध्ये रूपांतर होत नाही, याचा हा इन्व्हायरमेंटसाठी प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे. म्हणून जे कचऱ्याचे निवारण आपण करतो, सुका कचरा, ओला कचरा, ज्या महानगरपालिकेच्या गाड्या येतात त्याच्या अनुषंगाने आपण त्याचं काय केलं पाहिजे, वर्गीकरण केलं पाहिजे. पण का बरं आपण म्हणतो कचरा नाही केला पाहिजे, कुठेही आपण रस्त्यावरती पिचकाऱ्या मारत राहतोय, गुटखा वगैरे खाणारे लोक असतात, या गोष्टी आपण बऱ्या कमीत कमी केल्या पाहिजे. त्याच्या थ्रू रोगराई वाढू शकते. या गोष्टींचा आपल्याला भान, सामाजिक भान हे असलं पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जमिनीवरील जीवन, स्थूल आणि पर्यावरणातील शाश्वत उपयोगांचे संरक्षण करणे, त्यांचे पुनर्जीवन करणे आणि जंगलाचे व्यवस्थापन करणे. बघा, आता आपण काय, एखादी गोष्ट डेव्हलपमेंट करायची, आपल्याला मेट्रो बांधायची, रेल्वे बांधायची, एरोप्लेन बांधायचे, घरं बांधायचे, मोठ्या मोठ्या सोसायट्या बांधायचे, पण ह्या गोष्टी करत असताना आपल्या जंगलाचे नुकसान होते, तिथले वन्यजीवनाचे नुकसान होते का, तिथे विविध स्पीसीज आहेत, तिथे बायोडायव्हर्सिटीवरती, इकॉलॉजीवरती काय परिणाम होणार आहेत का नाही, या गोष्टींचं अनुसरण करून आपल्याला काय केलं पाहिजे, डेव्हलपमेंट ही प्रॉपर केली पाहिजे, बरोबर. क्लायमेट चेंज झालं, लाईफ ऑन लँड झालं, प्रत्येकाला जीवनाचा जगण्याचा अधिकार आहे. मानवाला काहीच अधिकार नाही की त्यांचं जंगल तोडून तुम्ही डेव्हलपमेंट करत राहा. त्यांना सुद्धा सोबत सानिध्यात घेऊन चला तुम्ही. मग आपण नॅशनल पार्क डेव्हलपमेंट करतो, सँच्युरीज डेव्हलपमेंट करतो, रामसर साईट डेव्हलप करतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली प्रिझर्व करून ठेवल्या पाहिजे. त्या ॲनिमल्सलाही प्राधान्य दिलं पाहिजे, नाही तर एका काळानंतर मग काहीच ॲनिमल राहणार नाही, फक्त एकच ॲनिमल राहील, तो म्हणजे फक्त मानव. आणि एकटा राहून तो काय करेल, मग निसर्गाचं काय ऱ्हास हा होत जातो, बरोबर आहे का. म्हणजे प्रत्येकाला आपण काय केलं पाहिजे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला त्याचा अधिकार हा आपण दिला पाहिजे, बरोबर. आता शेवटच्या दोन राहिल्यात, तर काय आहे, शांती, न्याय आणि मजबूत संस्था असल्या पाहिजे. आता बघा, तुम्ही कुठे जॉब करत आहात, तुम्हाला लाखभर रुपये पेमेंट आहे, पण तिथे तुम्हाला कास्ट बेसिसवरती, रिलीजन बेसिसवरती तर तुमचं तिथे ऱ्हास होत असेल, तर तुम्हाला काय चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकतात का, तिथे नाही करू शकत, बरोबर आहे. मग या अनुषंगाने प्रत्येकामध्ये आपल्याला प्रेम असलं पाहिजे, प्रत्येकासोबत सहानुभूती असली पाहिजे, डेडिकेशन, हार्डवर्क आपल्यामध्ये असलं पाहिजे, शांती, न्याय आणि मजबूत संस्था असल्या पाहिजे. शाश्वत विकासासाठी शांतीपूर्ण आणि सर्वसमावेश समाज निर्माण करणे. आता बरोबर आहे, पाकिस्तान सारखा देश झाला हा नेहमी प्रॉब्लेम क्रिएट करत असतो, त्याच्यानंतर मग चायना सारखा देश हा प्रॉब्लेम क्रिएट करत असतो, पण आपल्याला त्यांच्यासोबत संबंध सुद्धा चांगले टिकून ठेवण्याचे फार महत्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाने शांततेत राहिलं पाहिजे, प्रत्येकाने एकमेकांच्या कामात मदत आली पाहिजे, प्रत्येक देशांनी कामांच्या मदत आली पाहिजे, प्रत्येक राज्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे, आणि मानवानेही मानवाला काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे, बरोबर आहे. आणि लक्ष्यांसाठी भागीदारी करणे, म्हणजे आपल्याला जे गोल आपल्याला हे सगळे अचीव करायचे आहेत. मग कोणते कोणते गोल बघितले आपण, पॉवर्टी झाले, हंगर झाले, लाईफ ऑन लँड, चांगले आपल्याला जीवन असलं पाहिजे, एज्युकेशन प्रत्येकाला मिळालं पाहिजे, शाश्वत विकास झाला पाहिजे, स्त्री पुरुष एकत्र त्यांना चांगला जॉब मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होऊ शकतो की लक्ष्यांची भागीदारी, म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन आपण
पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे. मग अंमलबजावणीची साधने बळकट करणे आणि सातत्यपूर्ण विकासासाठी जागतिक भागीदारी ही प्रोत्साहित करणे. आता मागच्या 2 महिन्यापासून या गोष्टीवरती डिस्कशन चालू आहे. बरं, एवढे गोल्स आपण दिलेले आहेत, एवढे 169 उद्दिष्ट आहेत, 195 देश याच्यामध्ये एकत्र आलेले आहेत. मी या प्रत्येक देशामध्ये जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती अशा उपाययोजना करत आहोत का आपण, याच्यावरती सध्या डिस्कशन चालू आहे. तर मित्रांनो, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली माहिती असल्या पाहिजे. मग पॉवर्टी कमी करण्यासाठी मग सरकारने तसे धोरण राबवले पाहिजे, रोजगार देण्यासाठी मग तसे धोरण त्यांनी राबवले पाहिजे, चांगलं शिक्षण देणं, चांगलं आरोग्य देणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रॉपरली असतील मग आपला देश सुद्धा पुढे हा जाऊ शकतो. मग एवढे सगळे देश एकत्र आले आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे डिस्कस केले आणि हे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे आपण प्रत्येकाला मिळवून दिले. ओके, तर मग आता शेवटचा आपण मुद्दा बघूयात की आर्थिक पैलू झाले, त्याच्यानंतर सामाजिक पैलू झाले, पर्यावरणीय पैलू झाले आणि संस्थात्मक पैलू झाले. आता आर्थिक पैलू मध्ये आपण काय म्हणू शकतो मित्रांनो, पॉवर्टी कमी केली आपण, चांगलं शिक्षण दिले, चांगले पायाभूत सुविधा दिले, मग लोकांची कंडिशन ही बदलली. आता माझं मागचं जनरेशन शेती करत होतं, मी आता शिक्षण घेतलं, आता पुढचे जनरेशन, माझा जो समाज आहे हा सुद्धा गोष्ट काय पुढे येऊन काय करू शकतो, बदल करू शकतो. बरोबर आहे की नाही. मग हे सरकारच्या पण सानिध्यात असलं पाहिजे. जी काही तुम्ही स्कीम बनवणार आहेत, जे तळागाळातले लोक आहेत त्या प्रत्येकाला न्यूट्रिशियस फूड भेटलं पाहिजे, चांगलं आपण शिक्षण भेटलं पाहिजे, चांगलं आरोग्य भेटलं पाहिजे, चांगलं स्वच्छ पाणी प्यायला भेटलं पाहिजे, त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. समान संधी आपण त्यांना सुद्धा उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यांना पाहिजे तर आपण जॉब्स मध्ये रिझर्वेशन दिलं पाहिजे. मग या गोष्टी जेव्हा एकत्र येतात, आर्थिक स्थिती आपल्या देशाची, आपल्या समाजाची, आपल्या राज्याची आणि प्रत्येक माणसाची सामाजिक स्थिती ही काय होत जाते मित्रांनो, बदलत जाते. बरोबर. नंतर म्हणजे काय सामाजिक पैलू असतील, काही ऑर्थोडॉक्स फॅमिलीज असतात, काही बॅकवर्ड लोक असतात, ते सुद्धा या गोष्टींचा वापर करून पुढे येऊ शकतात. मग त्यांची थिंकिंग बदलू शकते. आपण आधीचा काळ बघितला तर आपण मुली शिक्षण नव्हत्या घेत, आता चांगलं शिक्षण घेऊ लागलेत, चांगल्या मोठ्या मोठ्या पॅकेजेस वरती ते चांगला जॉब त्यांना मिळत आहे. मग ह्या गोष्टी कशामुळे झाला, आर्थिक स्थिती बदलली, सामाजिक स्थिती बदलली आणि पर्यावरणाला सुद्धा ऱ्हास नाही झाला पाहिजे. आपण म्हणतोय आपण शहरामध्ये शिफ्ट झालेलो आहोत, शहरामध्ये चांगल्या घरामध्ये राहत आहोत, पण त्या घर बांधण्याच्या आधी मित्रा तिथे जंगल होतं फार मोठं, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते तिथे राहायला. आता हा मनुष्य प्राणी येऊन तिथे राहतोय. बरोबर आहे का नाही. आपण ठीक आहे डेव्हलपमेंट करतोय, पण महत्वाची गोष्ट काय आहे, पर्यावरण सुद्धा आपण काय केलं पाहिजे, वाचवून ठेवलं पाहिजे. बरोबर. आता नंतरचा संस्थात्मक पैलू म्हणजे आता इंटरनॅशनल संस्था आहेत, भारत सरकार आहे, राज्य सरकार आहे, प्रत्येकाने एकत्र येऊन एकमेकांचे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजे आणि त्या अनुषंगाने काय केले पाहिजे, तर डेव्हलपमेंट केली पाहिजे. बरोबर आहे. तर हे आपण 17 पॉइंट्स याच्यामध्ये प्रॉपरली डिस्कस केले मित्रांनो. बरोबर. आता महत्वाची गोष्ट काय आहे, मग तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दलचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये एखादा क्वेश्चन येऊ शकतो किंवा मग एखादा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये एमसीक्यूच्या टाइप मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, किती अजेंडा होते त्यांचे, किती एकूण गोल आहेत ते आणि मेन कोणते मुद्दे त्यांच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत, आतापर्यंत आपल्या देशामध्ये किती बदल झालेला आहे, या गोष्टींचा आपल्याला काय प्रॉपरली अभ्यास करायचा आहे. आणि बरोबर मित्रांनो, आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे लेक्चर्स पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचे हॅशटॅग इकॉनॉमी मध्ये तुम्हाला महत्त्वाचा टॉपिक हा समजून घ्यायचा आहे, तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर आज पुरतं एवढंच आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हॅशटॅग इकॉनॉमीच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूयात मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.